जय पांडुरंगम नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दया घना तुमचा अनुग्रह करो पावन झालो जगातरी प्रस्तुत प्रसंगी प्राप्त स्थळी चालू असलेली सेवा याला काय म्हणायचं याला म्हणले कुलस्वामी खंडेरायाचं जागरण म्हणायचं जागरण म्हणजे जागरण म्हणजे गंमत नाही जागरण म्हणजे इकडचं तिकडं तिकडचं इकडं बातमीपत्र नाही बरोबर आहे तर काय सांगितलं वेडी वाकडे गायले परी तुझे मित्र म्हणले जयावणे जैसा भाव तैसा त्याला देव या खंडेरायाला या भक्ताच्या द्वारामध्ये बोलवलं जातं परंतु कधी ज्या वेळेला या भक्ताच्या द्वारामध्ये शुभमंगल प्रसंग होतो वास्तुशांती होते शुभ कार्य होतं त्यावेळेला खंडेरायाला आमंत्रण दिलं जातं आणि त्या निमित्ताने त्या भक्ताच्या द्वारामध्ये कुलस्वामी खंडेराया येत असतात मग या मालकाचं आराध्य दैवत कुठला खंडोबा दावत आहे मगाशी 5 पावली झाली 5 पाऊल त्या खंडेरायाला ओवळायला गेले बरोबर तिथे जाऊन त्या खंडेरायाला हाक मारली बरं का मारली आज आमच्या घरी जागरण पूजा आहे त्या जागरणासाठी या खंडेराया तुम्हाला यावं लागेल त्या ठिकाणी तळी भंडार केला नारळ फोडला आणि त्या ठिकाणाहून देवाला आपण आपल्या ठिकाणी आणलं सांगण्याचा विषय असा असतो हा केसर शिवडी घालोनिया स्तंभ फोडी हा भक्त राजाने हाक मारल्यानंतर त्या परमात्म्याला यावं लागतं बरोबर कारण की मगाशी पहा ब्राह्मण बैसले पूजेला त्यांनी सुपारीचा गणपती केला गंधला विद्याच्या मस्तकाला बरोबर काकांनी मगाशी अगदी सुंदरतेने अगदी गोड आवाजामध्ये सत्यनारायणाची पूजा केली बरोबर परंतु प्रथमता काकांनी काय केलं त्या सुपारीचा गणपती केला नागिनीचं पान घेतलं त्यावर सुपारी ठेवली त्याला गणपती मांडलं आणि त्या गणपतीला सांगितलं हे लंबोदरा हे विघ्नहरता हे गजानना हे विनायका आता जे काही माझे 5 अध्याय पूर्ण होणार आहेत त्या कोणत्याही गोष्टीमध्ये अडचण येऊन देऊ नको अडथळा येऊन देऊ नको म्हणून त्या गणपती बाप्पाचं नामस्मरण केलं म्हणून कोणत्याही प्रकारची अडचण काही अडचण आली नाही अगदी शांततेमध्ये सत्यनारायणाची पूजा पार केली तसंच आपण या ठिकाणी आपण खंडेरायाला बोलवलं तसंच आपण या ठिकाणी गजाननाला बोलून घेऊ त्यानंतर पुढील कार्याला सुरुवात करू जेणेकरून आपलं सुद्धा कार्य या आकाशाचा मंडप केला त्या धर्तरेची आपण इथं गादी बनवली त्या खंडेरायाला आपण इथं बसवलेलं आहे गजाननाला हाक मारायची कशी
मला सांगायचं एवढंच का ज्ञानेश्वर माऊली 5व्या अभंगात सांगतात भावे विना भक्ती भक्ती विना मुक्ती बळे विना शक्ती बोलू नये. ज्या ठिकाणी भाव आला ना त्या ठिकाणी परमात्मा अगोदरच येऊन बसलेला असतो आहे ना काका. ज्या ठिकाणी भाव आला तिथं परमात्मा आलेलाच आहे. देव भावाचा भुकेला या भावनेने या देवाला हाक मारली तेव्हा या खंडेरायाला बोलवलं. त्या दिवशी भराड झालं. भराडामध्ये आपण त्या भैरवनाथांना बोलवलं. आदिमाईचा गोंधळ झाला त्यामध्ये त्या देवीला गोंधळाला बोलवलं. असं या खंडेरायाला सुद्धा बोलवलं. आपण बाकीच्या देवांना बोलवणारच आहोत परंतु गजानन गणपती या गोंधळासाठी हजर झाले तेव्हा नियमाप्रमाणे ती गणाची डोळण या ठिकाणी येत असते. परंतु आपण त्या दिवट्या नारायणाचा मान देणार आहोत. आणि आता दिवटे नारायण थोडे मोठे आहेत आमच्यापेक्षा त्याच्यामुळे त्यांची काही टिंगल मस्करी करायची नाही. कारण की आज उद्या सकाळी परवा सकाळपर्यंत त्यांचं लग्न होईल लगेच. अरे नाही आज उद्या म्हणजे याचा अर्थ समजून घ्यायचा. आज म्हणजे कधी उद्या म्हणजे कधी. तेव्हा त्या गजाननाचा गणपतीचा मान देऊ त्यानंतर अगदी कार्यक्रमाला सुरुवात करू. तोपर्यंत तुम्ही त्या गवळणीचं आणि त्या स्वागत करून घ्या. पाहिला का म्हणजे बिबट्या? पाहिला बिबट्या. बिबट्या नाही रे बाबा. बिबट्या गावा का असतो? तू काय म्हटला? हा दिवटी आहे. दिवट्या म्हणजे कोण आहे बरं? कोण? साक्षात गजानन गणपतीचा अवतार मानलं जातं. तेव्हा आता ते दिवटीला तेल घालून या सर्व मंडळींना प्रकाशमय करत आहात. ही लाईट ही परगडची पाहुणी कधीही जाऊ शकते. पण ही दिवटी जेव्हा जागरण चालू आहे तोवर चालू राहणार आहे. तेव्हा तुम्ही काही कुठं हलू नका. अगदी तुमचा सुद्धा 2चे 4 हात होऊन जातील आणि त्यावेळेला मीच असणार आहे मला असं वाटतंय. पण असो तुम्ही काही तिथून हलायचं नाही. ड्युटीला तेल घालत राहायचं. इकडून जायचं मांडी घालून बसायचं. सगळ्यांना एकदा प्रेमाने नमस्कार करा.